सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 14 जुलै 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात. जिल्हा नियोजनचा 800 कोटींचा आराखडा 15 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश. डीपीसी बैठक. गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजनला मिळालेला निधी संपूर्ण खर्च करण्यात आला आहे. 2026-2027 मध्ये जिल्हा विकास आराखड्यासाठी राज्य सरकारने सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 702 कोटी, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 25 कोटी तर आदिवासी बाह्य क्षेत्र घटक कार्यक्रमासाठी 2 कोटी 8 लाखाचा निधी अर्थसंकल्पित केला आहे. 15 ऑगस्ट पर्यंत सर्व यंत्रणांनी प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाला. पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, 2026 मध्ये जिल्हा विकास आराखड्याअंतर्गत मंजूर नियत व्ययाच्या 60% 479 कोटी 44 लाखांचा निधी प्राप्त आहे. सर्व यंत्रणांनी 15 ऑगस्ट पर्यंत या वर्षीच्या कामांच्या प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावेत. त्यानंतर महिन्यात 15 सप्टेंबर पर्यंत सगळ्या कामांच्या वर्क ऑर्डर निविदा प्रक्रिया पूर्ण करून कुठल्याही परिस्थितीत 15 सप्टेंबर पर्यंत कामे सुरू करावीत. मार्च अखेरपर्यंत जिल्हा नियोजनामध्ये कामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. लाडकी बहीण योजनेतून राज्यातून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळली. जिल्ह्यातील नेमकी परिस्थिती काय याची माहिती महिला व बालविकास विभागाने द्यावी. सुषमा राजेघोरपडे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून राज्यभरातून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. केवळ एक महिन्यापूर्वी सरकारने 80 लाख लाभार्थी कमी झाल्याचे सांगितले होते, मात्र आता हा आकडा थेट 92 लाखांवर पोहोचला आहे. मूळ 2 कोटी 40 लाख लाभार्थ्यांच्या तुलनेत ही घट तब्बल 38% एवढी मोठी आहे. राज्याप्रमाणे जिल्ह्यात नेमकी परिस्थिती काय याची माहिती महिला व बालविकास विभागाने द्यावी अशी मागणी सुषमा राजेघोरपडे, जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस सातारा यांनी महिला व बालविकास अधिकारी जिल्हा सातारा शिल्पा पाटील यांच्याकडे निर्धार केले आहे. तसेच कोणत्या कारणास्तव महिलांना यातून वगळण्यात आली याची सविस्तर विश्लेषणात्मक माहिती त्यांनी मागितली आहे. येणाऱ्या काळात सद्यस्थितीत असणाऱ्या लाडक्या बहीण महिला लाभार्थ्यांना कोणत्याही कारणास्तव कमी करण्यात येऊ नये अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. जिल्हा अतिवृष्टी पश्चात संकटात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव यांच्यासह 85 अधिकारी व कर्मचारी गेलेच सहलीवर. जिल्ह्यात 15 जुलै ते 19 जुलै पालखी उत्सव असताना अधिकाऱ्यांच्यावर गेलेच कसे असा सवाल. सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, मुख्य मार्ग बंद होणे, रस्त्यांचे नुकसान, वाहतूक विस्कळीत होणे अशा आपत्तीजनक घटना सातत्याने घडत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाने 24 तास सतर्क राहून आपत्कालीन योजना करणे अपेक्षित आहे. असे असताना सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव यांच्यासह त्यांच्या पूर्ण विभागातील अभियंता, सर्व शाखा अभियंता असे एकूण 85 कर्मचारी उत्तर प्रदेशातील वृंदावनसह इतर पर्यटन स्थळांच्या सहलीवर सहकुटुंब 17 जुलैपर्यंत गेले आहेत. त्यामुळे सध्या बांधकाम विभागाचे कार्य ही ओस पडलेली आहे. जिल्ह्यात 15 जुलै ते 19 जुलै पालखी उत्सव असताना अधिकारी रजेवर गेलेच कसे असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. बांधकाम विभागाच्या सहलीवर गेलेले कार्यकारी अभियंता यांनी आपला कार्यकाळ पूर्ण करून बदलीस पात्र झाले होते, मात्र त्यांची बांधकाम मंत्र्यांनी बदली न करता मुदतवाढ दिली. त्यामुळे विशेष चर्चेत असलेले अधिकारी कर्मचाऱ्यांसमवेत सहली गेल्याने पुन्हा एकदा बांधकाम मध्ये त्यांच्या कार्यपद्धतीची खुमासदार चर्चा रंगली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखी सोहळ्यासाठी सातारा पोलीस सज्ज, चोख बंदोबस्त आणि कडक सुरक्षा उपाययोजना. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या पालखीचे दिनांक 15 जुलै रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे. पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात पूर्णपणे निर्विघ्न, सुरक्षित आणि शांततेत पार पडावा, तसेच वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा अडचण भासू नये यासाठी सातारा पोलीस प्रशासनाने अत्यंत चोख आणि कडक बंदोबस्त तैनात केला आहे. माऊलींची पालखी दिनांक 15 जुलै ते 18 जुलै दरम्यान सातारा जिल्ह्यात असेल आणि त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात मार्गस्थ होणार आहे. या संपूर्ण कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि समाज कंटकांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांनी व्यापक नियोजन केले आहे. पालखी मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी गर्दी, चोऱ्यामाऱ्या रोखण्यासाठी तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशातील पोलीस 24 तास तैनात असणार आहे. हेल्मेट नसल्याची खंत कायम, 1.5 वर्षात 46 संसार उद्ध्वस्त. सातारा जिल्ह्यातील स्थिती. जवळच तर जायचे आहे म्हणून गेले पण परत आलेच नाही. फक्त 5 मिनिटाचे अंतर आहे, जवळ तर जायचे आहे, हेल्मेट घालायला काय होते अशा सहज वाटणाऱ्या कारणामुळे अनेकांनी स्वतःच्या आयुष्याशी खेळ केला आणि त्याची किंमत त्यांच्या कुटुंबियांना कायमची मोजावी लागली. सातारा जिल्ह्यात दुचाकी अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून हेल्मेट न घातल्यामुळे 1.5 वर्षात तब्बल 46 दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे. आकडा संख्यानुसार 46 कुटुंबाचे उद्ध्वस्त झालेले संसार, 46 मातांच्या डोळ्यातील न संपणाऱ्या अश्रू व 46 घरातील कायमची पोकळी आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीवर 10% परताव्याच्या आमिषाने निवृत्त जवानाची 4.5 लाखांची फसवणूक. राहुल मधुकर गुजर राहणार दौलतनगर सातारा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल. नागरिकांनी जागरूकता बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास 10% परतावा मिळवून देतो असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी राहुल मधुकर गुजर राहणार दौलतनगर सातारा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी निवृत्त जवान विकास किसन निकम व 49 राहणार निकमवाडी तालुका यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयिताने तक्रारदार यांच्याकडून आरटीजीएस द्वारे 5 लाख रुपये घेतले होते, मात्र त्या बदल्यात संशयिताने केवळ 50,000 रुपये दिले. उर्वरित रक्कम व परतावा न देता फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सातारा शहरालगत महामार्गावर सीएनजी गॅस ट्रकला गळती. सातारा शहरालगत महामार्गावर सोमवारी दुपारी सीएनजी गॅस ट्रक मधील सिलेंडर गळती लागल्याने खळबळ उडाली. चालकाला लक्षात बाब आल्यानंतर तत्काळ पाहणी केली.
त्यावेळी एक पाईप लिकेज झाल्याचे दिसतात त्याची दुरुस्ती करण्यात आली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुमारे अर्धा तास त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्मार्ट मीटरला सातारा पोलीसही वैतागले. वृंदावन पोलीस वसाहतीमध्ये दरमहा कमीत कमी 1,500 रुपये त्याहून अधिक वीज बिल. सातारा पोलीस दलाच्या वृंदावन पोलीस वसाहतीमध्ये सर्व कुटुंबांना दरमहा कमीत कमी 1,500 रुपये त्याहून अधिक वीज बिल येत आहे. स्मार्ट मीटरला आता सर्वसामान्यांचं पोलीसही वैतागले आहेत. कमीत कमी 1,500 रुपये वीज बिलांचा फंडा 6 महिने झाला तरी पोलिसांना समजू शकला नाही. अनेक वेळा महायुतीकडे तक्रारी केल्या तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. वसंतगडावर रंगला झाडाचा वाढदिवस. अभिनेते सायजी शिंदे यांची उपस्थिती. सीडबॉलसह देशी वृक्षांचे वृक्षारोपण. तळबीड येथील किल्ले वसंतगडावर इतिहास संवर्धनाला पर्यावरण रक्षणाची जोड मिळाली आहे. रविवारी टीम वसंतगड दुर्गसेवक वसंतगड तळबीडचे ग्रामस्थ यांच्या वतीने 2017 मध्ये लावलेला वृक्षाचा 9वा वाढदिवस पर्यावरण पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी सिंह अभिनेते सह्याद्री देवराईचे प्रमुख सायजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, आरटीओ अधिकारी चैतन्य कंचे, अभिनेते वासू पाटील, शिवराय ट्रकर, सदाशिव मावळा प्रतिष्ठान यांच्यासह दुर्गप्रेमी आणि पर्यावरण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खटाव मधील अपघातात कोरेगावातील हबप वैभव दिलीप बर्गे यांचा मृत्यू. पुसेगाव कात्रा खटाव राज्य मार्गावरील खटाव येथे पेट्रोल पंपासमोर शनिवारी मध्यरात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील हबप वैभव दिलीप बर्गे व 25 राहणार आरफर कॉलनी कोरेगाव यांचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत संतोष भाऊसाहेब शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी मध्यरात्रीनंतर 1:15 वाजता भाऊसाहेब शिंदे त्यांच्या पत्नी अश्विनी शिंदे आणि मित्र वैभवने दुचाकीवरून पुसेगावकडून जात असताना समोरून येणाऱ्या 4 चाकी वाहनावरील चालकाने भरधाव गाडी चालवून रस्त्याच्या प्रती दुर्लक्ष करून दुचाकीला धडक दिली. अपघातात शिंदे दाम्पत्य गंभीर जखमी झाले तर वैभव यांना साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना बर्गे यांचा रविवारी सकाळी 11 वाजता मृत्यू झाला. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.